What is the meaning of thermal? Thermal power plant. Unit 1. Unit 1. Thermal power plant. The thermal power plant. ओके. आता बघा याच्यामध्ये काय काय येतं, थर्मल मध्ये काय काय येतं, कोल येतो, कोळसा आपला, नंतर गॅस येते, नंतर येतं डिझेल, ठीक आहे, डिझेल नंतर अँड न्यूक्लियर. मग थर्मल पॉवर प्लांट मध्ये तुमचं गॅस येते, डिझेल येते आणि न्यूक्लियर. थर्मल म्हणजे काय, तुम्हाला काय करायचं बेसिकली, तुम्हाला एक सिंपल मध्ये पहिले एकदा सांगून देतो म्हणजे तुम्हाला पुढे इझी होईल. समजा मी एक कुकर घेतला, कुकर शिट्टी बरोबर ना, याच्यात पाणी झालं आणि तुम्ही बर्न केला, माझा गॅस आहे. ठीक आहे, माझा हा कुकर आहे. तर माझं मेन एम काय आहे की थर्मल पॉवर प्लांट आहे, तर थर्मल पॉवर आपल्याला जनरेट करायची. तर मी काय करतो, समजा मी गॅस चालू केला, कुकर ठेवलेलं, गॅस चालू केलं, हीट केलं, ठीक आहे, हीट केलं, त्याच्यामुळे काय झालं, जे वॉटर होतं आपलं पाणी आहे, पाणी हळूहळू त्याचं टेम्परेचर इन्क्रीज व्हायला लागलं, बरोबर, हळूहळू त्याचं टेम्परेचर इन्क्रीज व्हायला लागलं. नंतर काय एक असा पॉईंट आला की त्याचा बॉइलिंग पॉईंट रीच झाला 100 डिग्री सेल्सिअस, है ना, 100 डिग्री सेल्सिअस त्याचं बॉइलिंग पॉईंट आहे. बॉइलिंग पॉईंट म्हणजे काय, 100 डिग्री सेल्सिअस, द टेम्परेचर ॲट विच वॉटर स्टार्ट्स जनरेटिंग स्टीम, है ना, जेव्हा त्याचं टेम्परेचर असे 100 डिग्री जातो तेव्हा तो स्टीम जनरेट करायला लागतो, स्टीम. आणि ती स्टीमची काय असतं प्रॉपर्टी, स्टीम काय असतं, स्टीम है ना, आपल्याला मेन काय करायचंय, ह्या प्लांटमध्ये स्टीम जनरेट करायची, स्टीमचं मेन काय असतं, त्याचं हाय टेम्परेचर असतं आणि हाय प्रेशर असतं. ठीक आहे, स्टीमचं काय असतं, हाय टेम्परेचर अँड हाय प्रेशर. ओके, हाय टेम्परेचर अँड हाय प्रेशर. आता माझं टेम्परेचर तर हाय नाही, ठीक आहे, प्रेशर हाय म्हणजे काय, आता बघा तुम्ही इथे विचारता, जेव्हा एक स्टीम जेव्हा जनरेट होती है ना, ती वर येते इथून आणि ह्या शिट्टीला वर ढकलत येते ना, वर ढकलते, तेव्हा आपली शिट्टी बाहेर निघते है ना, शिट्टीमधून स्टीम बाहेर निघते अशी, है ना, म्हणजे त्याच्यामध्ये भरपूर प्रेशर असतं, प्रेशर खूप आहे. आता त्याच प्रेशरचा आपल्याला उपयोग करायचा, तर तुम्हाला सांगतो एक टर्बाईन असतं, टर्बाईन तुम्ही नाव ऐकलं असेल, टर्बाईन, ठीक आहे, हे टर्बाईन आहे. टर्बाईनचं डिनॉमिनेशन असेल, त्याच्यामध्ये ब्लेड असते, फिरताना एक रोट हे असतं, फॅन असते है ना, त्याचे या ब्लेड्स त्याच्यामध्ये असेल, फिरतं. आता मी ही जी स्टीम निघली है ना, म्हणजे ही स्टीम निघलेली, तर मी इथून कनेक्ट करून डायरेक्ट या ब्लेडवर इथून मी एंटर घेतो, ठीक आहे, इथून मी ती स्टीम घेतली, इथं जनरेट झालेली स्टीम आहे ना, इथं जनरेट झालेली स्टीम मी या टर्बाईनवर घेतली. टर्बाईनने काय केलं, जेव्हा ती स्टीम इथून आली तेव्हा हाय प्रेशर आहे ना, प्रेशर म्हणजे काय, त्याला पुश करत, जसं ती ह्या ब्लेडच्या ह्या पातळीवर पडली, ते फिरलं, हे म्हणजे फिरायला लागलं है ना, तुमचं टर्बाईन फिरायला लागला. पण याच्यामध्ये फक्त एक ब्लेड नसते, याच्यामध्ये एकच ब्लेड नसतं, फॅन नसतं, याच्यामध्ये असे भरपूर अरेंजमेंट असतात, भरपूर असते. जसं त्या ब्लेड्सवरती इम्पॅक्ट होतं तेव्हा ते फिरायला लागतं. आणि आता आपण का फिरवतो काय, याचं काहीतरी रिझन आहे ना, टर्बाईनचं हे जे शाफ्ट आहे ना, हा शाफ्ट म्हणजे असा रॉड असतो, हा रॉड आहे, रॉडवर ते फॅन लावलेले, म्हणजे जेव्हा ते हे फिरतं तेव्हा तो रॉड पण फिरतो त्यासोबत, हा रॉड फिरतो है ना, मला फिरला, रॉड फिरला. आता रॉड कनेक्टेड असतो आपला पुढं कशाला,
जनरेटरला, ठीक आहे, जनरेटरच्या रोटरला, रोटर असतो ना है ना, म्हणजे जनरेटर आहे किंवा ऑल्टरनेटर आहे, जनरेटर म्हणतो किंवा ऑल्टरनेटर म्हणतो, त्याचा रोटर असतो, रोटर फिरायला, हा रोटर फिरला की त्याच्या मध्ये गॅप असतो है ना, फ्लक्स वगैरे असतो, मग ते बाहेरच्या टर्मिनलवर आपली इलेक्ट्रिसिटी जनरेट होते, मग आपण ती इलेक्ट्रिसिटी बाहेर घेतो. म्हणजे कळलं का की तुमचं जे स्टीम आहे, स्टीमचं काय हाय प्रेशर आणि हाय टेम्परेचर असतो, त्या हाय टेम्परेचर आणि हाय प्रेशर स्टीमला आपण टर्बाईनवर इम्पार्ट करतो. टर्बाईन असतो कनेक्टेड ऑल्टरनेटरला किंवा जनरेटरला. दॅट जनरेटर स्टार्ट्स टू रोटेटिंग अँड स्टार्ट प्रोड्युसिंग जनरेटिंग इलेक्ट्रिसिटी. ओके, म्हणजे कळलं तुम्हाला की तुमचं मेन एम काय, स्टीम जनरेट करायचं. तुम्ही स्टीम कसं जनरेट करता, तर घरी आपण गॅस लावला, गॅसची टाकी असते है ना, अशी टाकी असते, अशी टाकी झाली. ओके, ठीक आहे, टाकी झाली घरीच, तर ठीक आहे, स्टीम जनरेट केली. आता ऍक्च्युअल मध्ये कसं होतं, प्रॅक्टिकली कसं जनरेट करतो, हाऊ वी आर जनरेटिंग प्रॅक्टिकली स्टीम. ओके, विथ द हेल्प ऑफ कोल, गॅस, डीझल अँड न्यूक्लियर. कोल, कोल आहे, कोळसा आहे ना, कोल आहे. तो कोल काय आहे की एक नॅचरली अकरिंग एलिमेंट आहे ना, नॅचरली अकरिंग एलिमेंट आहे. म्हणजे जे काही भरपूर वर्ष अगोदर जे आपले प्लांट्स आहे किंवा दुसरे जे जीवजंतू आहेत ते मरून ते डिके होऊन जातात है ना, त्याचं ते कोळसा टाईपचं बनतो. त्या कोळशाला आपण बर्न करतो. त्याची प्रॉपर्टीज आहे, प्रॉपर्टीज अशी चांगली आहे की बर्निंग प्रॉपर्टीज आहे चांगल्या असतात. ठीक आहे, मग आपण ते इथं यूज करतो. इथं आपण ते कोळसा घेतला, त्याला बर्न केल्यानंतर मग त्याची हीट जनरेट करून मी स्टीम जनरेट करते आणि पाठवतो. ओके, बॉयलर मध्ये होतो. म्हणजे थर्मल पॉवर प्लांट मध्ये बॉयलर असतो. बॉयलर मध्ये काय असतं, समजा हा माझा कुकर नाही आता, हा बॉयलर असं बॉयलर आहे आणि मी इथं पूर्ण कोळसा ठेवला आहे आणि इथून ते जनरेट होते. ठीक आहे, इथून ती स्टीम जनरेट होते, मग ते स्टीम मी टर्बाईनवर घेतो. ओके, सो why we are using this boiler? Boiler, the main function of boiler is to produce the steam. Okay, high pressure, high temperature steam. That steam which we are producing is imparted kiva followed on the turbine blades. Okay, turbine blades वर आपण ती घेतो. That turbine blade starts to rotating with rotation the shaft also rotates. The shaft also rotates. Shaft म्हणतो आपण, shaft आणि alternator. With the rotation of the shaft, the rotor of the alternator starts rotating. The rotor of the alternator starts rotating. With that, the electricity is generated at the stator terminal. है ना, रोटर असतो अल्टरनेटर मध्ये, बाहेरचा पार्ट असतो त्याला स्टेटर म्हणतो है ना, त्याच्या टर्मिनलवरून आपण ते बाहेर घेतो. म्हणजे इन शॉर्ट तुम्हाला मी सगळ्याच स्टेप मध्ये, गॅस मध्ये पण समजा मी कोलच्या ऐवजी गॅस यूज केला, पण गॅसच्या ऐवजी डिझेल यूज केला आणि नंतर मग आम्ही न्यूक्लिअर फ्यूल यूज केला. म्हणजे यापैकी कोणतेही यूज करू शकतो आपण ज्याच्यासाठी. आता काही काही भागामध्ये आपल्याला कोळसा जवळ नाही, कोळसाचे खाण आहे ना, जे माइन्स, कोल माइन्स असतात ते जवळ नसतात, तर आपण तिथे गॅस, समजा गॅस असला, त्या भागात गॅस असेल मी गॅस यूज करेल. समजा माझ्याकडे हे दोन्ही नाही आहे, डिझेलचं जास्त प्रमाण माझ्या साईडला किंवा नाही का माझ्या एरियामध्ये जवळपास आहे, तर मी डिझेल यूज करेल. समजा हे तिन्ही नाही आहे, न्यूक्लिअरचं फ्यूल आहे माझ्याकडे, फ्यूल नाही का मला इझिली भेटतंय, पण डिझेल वगैरे कोणाकडे भेटते, तर मी न्यूक्लिअर यूज करेल है ना. म्हणजे या कंडिशन्स मध्ये तुम्हाला कुठं असं नाही की तुम्ही कुठेही लावू शकता. न्यूक्लिअर आता तुम्ही पॉप्युलेटेड मुंबई किंवा पुणे एरिया सारख्या मध्ये लावू शकता का? नाहीच लावू शकत. का? कारण की हा हजार्डियस आहे ना, न्यूक्लिअर जे रेडिएशन्स असतात त्याचे, बाय चान्स ब्लास्ट झाला किंवा लीक झालं तर ते न्यूक्लिअर जे वेस्ट आहे किंवा त्याचे रेडिएशन्स आहेत ते जे हेल्थ आहे ना, ह्युमन्सच्या हेल्थला डॅमेज करू शकतात. सो दॅट्स वाय these plants, these fuels are used according to the conditions. According to the conditions, these kind of fuels we can use. Okay, so this is the thermal power plant. Some introduction part we have explained. Okay, so thermal power plant. Thermal power plant मध्ये काय? It is a generating power plant.
जनरेटिंग पावर प्लांट है ना. थर्मल पावर प्लांट इज अ जनरेटिंग पावर प्लांट विच कन्वर्ट्स, ठीक है, विच कन्वर्ट्स any means what it is doing, it is converting, means it is generating electricity, okay, various forms of energy into electricity, various forms of energy into electricity, okay. म्हणजे one energy, कोणची energy, one energy is converted into electricity. This is one of another example of energy. Gas energy is converted into electricity. Diesel energy is converted into electricity, and nuclear energy is converted into electricity. So our basic aim is to produce electricity from various forms of energy, okay. So steam turbine, okay. So this is called as steam turbine, okay? Steam turbine, okay. If I am using steam, जर मी स्टीम यूज करतो है ना, रोटेशन साठी स्टीम घेतली तर स्टीम टर्बाइन झाला. समजा मी गॅस घेतला तर काय झालं, गॅस टर्बाइन झाला. डिझेल काय आहे, डिझेल आपण बर्न करून है ना, डिझेल आपण बर्न करून वॉटरला हीट करू शकतो किंवा दुसऱ्या याच्यामध्ये आणखी काय करू शकतो. समजा स्टीम जनरेट केली, परत स्टीम टर्बाइन झाला. न्यूक्लिअर आहे, वॉटरला हीट केलं, स्टीम जनरेट झालं, स्टीम टर्बाइन झालं. गॅस मध्ये काय, ते गॅसलाच आपण डायरेक्ट त्या प्लेट्सवर मारतो. In gas, we are imparting directly gas on the plates of the steam turbine. Okay, so this is the steam turbine. Okay. Now, आता आपण काय करूया की त्याचा एक शॉर्ट छोटीशी डायग्राम आहे. प्राइम मूवर, जनरेटर, source of energy, input, okay, it is input, conversion, जनरेटर, इलेक्ट्रिकल एनर्जी आउटपुट, okay. So this is the basic diagram of thermal power plant. Okay, we are using a prime mover and a generator. Prime mover means this, if we are using coal, fuel in this form, then this is the prime source of energy. Okay, source of energy is gas, diesel. Prime mover means this steam turbine, boiler. Okay, so by these equipments we are actually generating the steam. Okay, समजलं ना. तर मेन तुम्हाला बेसिक काय कळायचं होतं, याच्यामध्ये बेसिक काय आहे की तुम्ही कोणता फ्यूल यूज करताय है ना. समजा आता मला मी गाडी 4 व्हीलर आहे किंवा 2 व्हीलर है ना, समजा मी 2 व्हीलर घेतोय तर मी कोणता फ्यूल यूज करतोय गाडीला चालवण्यासाठी, पेट्रोल. ओके, किंवा मी समजा 4 व्हीलर घेतोय, डिझेल असू शकतं किंवा पेट्रोल असू शकतं. म्हणजे फ्यूल आहे ना, हे सगळे फ्यूलचे टाईप झाले, कोल, गॅस, डिझेल आणि न्यूक्लिअर, आणि याच्याबद्दल कोणताही फ्यूल असू शकतो. ओके, आता आपण समजा मी कोल घेतला किंवा गॅस घेतला किंवा डिझेल घेतला. कोल, जेव्हा मी कोल यूज करतोय तर त्याच्यामध्ये फक्त कोलच यूज होणार. ठीक आहे, दुसरा आपण एका ॲज अ बॅकअप म्हणून यूज करू शकतो, पण मोस्ट प्रोबेबली कोल आहे तर कोलच. आणि कोल टाईप ऑफ प्लांट म्हणजे ज्या भागात कोल जास्त भेटला जातो किंवा माइन्स असतात है ना, माइन्स ना, कोल माइन्स म्हणतो ना आपण, कोल माइन्स. ठीक आहे, कोल माइन्स जिथं ज्या भागात जवळ आहे किंवा ज्या भागात कोलचं जास्त प्रमाण भेटलं जातो. ठीक आहे,
तिकडं आपण कोल थर्मल पॉवर प्लांट त्या साईडला आपण यूज करू शकतो. का का यूज करू शकतो? आता बघा त्याच्यामध्ये व्हेरियस कंडिशन्स आहेत. ओके, देर आर व्हेरियस कंडिशन्स. इफ आय एम युजिंग अ कोल, ओके, इफ माय कोल माइन इज नियर, ओके, इफ माय कोल माइन इज नियर, then I can use coal in a very large quantity. म्हणजे मी कोल आहे, मी जास्त प्रमाणात यूज करू शकतो त्याचा. तर त्याचे बेनिफिट्स काय? समजा मी माझं कॉलेज इथं आहे, ठीक आहे, आणि माझं जे कोल माइन आहे ती मेन गावात आहे, तिथून जवळच आहे, ऑलमोस्ट 1 किलोमीटर किंवा 2 किलोमीटर किंवा समजा 10 किलोमीटर जरी घेतलं तरी ते एक सफिशियंट डिस्टन्स आहे. माझी कोल माइन तिथे आहे, तर मला तिथून इथं आणण्यासाठी कोल आणणार ना, तिथून इथं आणणार, कशाने आणणार? बस, ट्रकने आणणार, किंवा समजा 50 किलोमीटर तर मी जास्त प्रमाणात कसं आणू शकतो? रेल्वेने, है ना, रेल्वे थ्रू मी कोल आपल्या इथपर्यंत आणू शकतो. म्हणजे डिस्टन्स जर कमी असलं तर आपण कोल यूज करू शकतो, है ना. जिथे गॅस इझिली अवेलेबल आहे तिथे गॅस यूज करू शकतो, डिझेल जिथे न्यूक्लिअर तिथं. म्हणजे आपल्याला असे कंडिशन्स घ्यायचे ना, म्हणजे आपल्याला अशा कंडिशन्स वर तो प्लांट तिथं टाकायचा. ठीक आहे, तुम्ही समजा की स्वतःला इमॅजिन करायचं, समजा मला एक प्लांट टाकायचा आहे ना, मला एक थर्मल पॉवर स्टीम वरून चालणारा प्लांट टाकायचा, स्टीम. ठीक आहे, तर मी काय बघेल, मला तर पहिली जमीन घ्यायला लागेल ना. समजा मला एक समजा नवीन घर घ्यायचं, घर बनवायचं आहे ना, तर मी सगळ्यात पहिले काय करतो? द फर्स्ट स्टेप when I am planning to set my plant, काय की मी सगळ्यात पहिले ती लँड बघणार आहे ना, जमीन बघणार है ना. लँड तुम्हाला तुम्ही आहे ना, तुम्ही समजा तुम्हाला घर बनवायचं, तुम्ही पहिली जागा बघता ना, लँड बघता, लँड कशी आहे, काय आहे ना, त्याची कॉस्टिंग किती आहे, पॉप्युलेशन पासून जवळ किती. तुम्ही तर प्लांट टाकतात, तुम्हाला पॉप्युलेशन पासून पण थोडं लांब पाहिजे, किंवा जिथं तुम्हाला इलेक्ट्रिसिटी पाठवायची नाही, है ना. इथून समजा 50 किंवा 100 किलोमीटरवर तुमचे घर आहेत, इथं सगळे घर आहेत, है ना. तुम्हाला इथं जनरेट करून इथपर्यंत पाठवायचं है ना. मग तुम्हाला इथून इथपर्यंत पाठवायला जास्त 100 किलोमीटरची लाईन आरामात टाकू शकता, है ना. ट्रान्समिशन लाईन, परत सबस्टेशन बनवायचं तिथं. परत हा प्लांट आहे, समजा माझ्या इथं कोल माइन आहे, कोल माइन इथे समजा है ना. तुम्हाला जवळ माइन पण भेटली आणि माझं जिथं मला इलेक्ट्रिसिटी पाठवायची आहे ते पण जवळ आहे, तर ही माझ्यासाठी सॅटिस्फॅक्टरी कंडिशन आहे. मग असे काहीतरी पॉइंट्स आहेत, है ना, असे पॉइंट्स आहेत जेव्हा तुम्हाला ते कन्सिडर करायला लागतात की तुम्हाला जेव्हा प्लांट टाकायचा तेव्हा तुम्ही हे सगळे पॉइंट लक्षात ठेवायचे. तर त्याला काय म्हणतो आपण? साईट सिलेक्शन. ओके, साईट सिलेक्शन, इम्पॉर्टंट पॉइंट ऑफ साईट सिलेक्शन. ओके, साईट सिलेक्शन, साईट सिलेक्शन. ठीक आहे, आता हा एक पॉइंट बघूया. साईट सिलेक्शन काय है ना. जस्ट इमॅजिन करायचं तुम्ही तुमचा स्वतःचा एक प्लांट टाकताय, साईट डोक्यात काय चाललं पाहिजे? मला पहिली जागा घ्यायची है ना, नंतर त्याचं कॉस्टिंग, परत पाणी आहे का जवळ, है ना, नदी काय आहे का. तर एक असं इमॅजिन करून तुम्ही लक्षात ठेवा. ठीक आहे, आता समजा मी साईट सिलेक्शन म्हणतो, साईट सिलेक्शन ऑफ थर्मल पॉवर, साईट सिलेक्शन, साईट सिलेक्शन. ठीक आहे, आता सगळ्यात पहिलं काय, मला सगळ्यात पहिलं काय करायचं? लोकेशन बघायचं. समजा मला घर घ्यायचं ठरलं तर मी विचार करेन मला कुठं घर घ्यायचं, मुंबईला बघू का, पुण्याला बघू का, नाही का, कुठेही बघू, नगरमध्ये, केडगावला बघू, कुठं बघू. तर पहिलं काय, लोकेशन ऑफ द प्लांट, लोकेशन ऑफ द. ठीक आहे, तर सगळ्यात फर्स्ट विच इज द फर्स्ट पॉइंट, फर्स्ट वन इज द लोकेशन ऑफ द प्लांट. ठीक आहे, तर आता लोकेशन कशी आपण बघणार की मला लोड म्हणतो ना, लोड म्हणजे काय,
लोड मध्ये काय है ना, आपण प्लांट ते काय करणार, इलेक्ट्रिसिटी जनरेट करणार. ओके, वी आर ऍक्च्युली प्रोड्युसिंग द इलेक्ट्रिसिटी फॉर सेंडिंग दॅट इलेक्ट्रिसिटी टू द कंझ्युमर है ना. कंझ्युमरला आपला कंझ्युमरकडे फॅन आहे, फ्रीज आहे, टीव्ही, हे सगळं असे लोड्स आहेत ना. मग त्यांना पाठवण्यासाठी मी हा प्लांट सेटअप करतोय है ना, इलेक्ट्रिसिटी देण्यासाठी मी हा प्लांट सेटअप करतोय. तर माझा तो जर लोड जवळ असला, लोकेशन ऑफ लोड इज नियरर टू द प्लांट, लोकेशन ऑफ द लोड इज नियरर टू द प्लांट, म्हणजे माझा जे लोड आहे तो लोकेशन लोड सेंटर म्हणतो, लोड सेंटर इज नियरर, माझ्या प्लांटच्या जवळ तो लोड सेंटर पाहिजे. ठीक आहे, समजा माझा लोड आहे तो लय लांब आहे, 200-400 किलोमीटरवर समजा है ना. माझे ज्या लोकांना मला इलेक्ट्रिसिटी पाठवायची ते खूप लांब आहेत, लांब डिस्टन्सवर आहे. तर माझं काय होईल, मला इथून माझ्या या प्लांटपासून तिथपर्यंत पाठवण्यासाठी जी लाईन आहे ना, त्याचा कॉस्ट आहे ना, खूप कॉस्टली असते, कॉस्टिंग वाढेल. परत टावर बांधायला लागतील मध्ये, परत समजा डोंगर वगैरे आले तर परत त्या डोंगरवर जाऊन ते टावर बांधायचं, म्हणजे हा खर्च वाढतो ऑटोमॅटिकली. ठीक आहे, मग हे झालं. ठीक आहे, लोकेशन ऑफ द प्लांट. नंतर परत समजा माझं कोल माइन्सच खूप लांब आहे, परत ते त्याला कोल्सला इथपर्यंत आणायचं किंवा नाही का फ्युलला कोणत्या टाईपचं फ्युल असून दे त्याला सेंटरपर्यंत आणण्यासाठी, प्लांटपर्यंत आणण्यासाठी परत ट्रान्सपोर्टेशन कॉस्ट इन्क्रीज झालं. ठीक आहे ना, ट्रान्सपोर्टेशन कॉस्ट माझा इन्क्रीज झाला. ठीक, तर आता जर मी बघितलं थर्मल पॉवर प्लांट कुठे कुठे आहेत आपल्या महाराष्ट्रामध्ये, विदर्भला आहे, खानदेशला आहे, मराठवाड्याला आहे. ठीक आहे, मग ह्या भागात का आपल्या वाय वी हॅव प्लांटेड थर्मल पॉवर प्लांट्स इन सच लोकेशन आहे ना, आपला तो भाग मराठवाडा, विदर्भ, त्या भागात काय, कारण की तिथे कोल माइन्सची संख्या जास्त आहे, कोल माइन्स तिकडे जास्त आहे, त्यामुळे तिकडं थर्मल पॉवर प्लांट आपण सेट केलेले आहे ना, जवळ ट्रान्सपोर्टेशन इझी पडतं. ठीक आहे, नंतर दुसरं काय, कॉस्ट ऑफ लँड. ओके, कॉस्ट ऑफ लँड. ओके, जर तुमची प्लांट तुम्हाला सेटअप करायचं तर कॉस्ट एकदम कमी असते किंवा रिझनेबल रेट मध्ये असेल तर तुम्ही सेटअप करता. ठीक आहे ना, कॉस्ट ऑफ लँड तुमची, कॉस्ट ऑफ लँड जर तुमची कमी असेल तर तुम्ही घेताल, बरोबर ना, तुम्ही तो लँड घेताय. आता समजा मी माझं कॉस्ट मी लँड घेतली मुंबई साईडला, मुंबईला कसं हाय रेट आहे, तर मी प्रेफर करेल का मुंबई साईडला घ्यायला आणि तिथं सेटअप करायला, नाही मी अर्बन साईडला किंवा गावी साईडला बघेल है ना, रुरल साईडला, रुरल एरियाज मध्ये बघेल, कारण की तिथं कसं पॉप्युलेटेड एरिया पण कमी असतो, प्लस तुमचं कॉस्ट पण कमी असते लँडची, त्यामुळे मी त्या भागात. आणि तुम्हाला लँड पण जास्त लागेल का, कारण की तुम्हाला समजा तिथं स्टाफला राहण्यासाठी घर पाहिजे, परत वेस्ट डिस्पोजल करायचं आहे ना, परत आणखी तुम्हाला फ्युचरमध्ये काय ऍड करायचं असेल, तुम्हाला जागा पण तशी जास्त लागेल ना, म्हणून तुम्हाला कॉस्ट एक मेन पॉईंट येऊ शकतो. स्टाफ क्वार्टर, वॉटर, ऍश हँडलिंग है ना, हे सगळे तुमचे पॉईंट असतात. नंतर काय, ऍश डिस्पोजल फॅसिलिटी. आता कोळसा यूज करता तुम्ही, कोळसा तुम्ही बर्न झाल्याच्या नंतर तो वेस्ट निघतो ना है ना, पूर्ण पावडर असतो तो वेस्ट असतो, त्याला परत यूज नाही करू शकत, मग त्याला परत डिस्पोज करायचं आपल्याला, परत त्याला फेकू नाही शकत ना आपण, डायरेक्टली फेकू नाही शकत, म्हणून त्याला डिस्पोज करण्यासाठी ऍश डिस्पोजल फॅसिलिटी असते, त्याला डिस्पोज करण्यासाठी. आणि लार्ज क्वांटिटी ऑफ वॉटर, पाणी पाहिजे, स्टीम बनवायची आहे ना, मग पाणी लागेल ना, तर पाणी कसं लागेल तुम्हाला, समजा रिव्हर आहे साईडला किंवा ओशन आहे, तर हे असलं तर तुम्ही इझिली तिकडे प्लांट लावू शकता, ऍश डिस्पोजल आणि लार्ज क्वांटिटी ऑफ वॉटर. ठीक आहे, आणि वॉटरचं फक्त स्टीमचं काम नसतं, कुलिंगसाठी पण असतं, कंडेन्स्ड म्हणजे जास्त जर हाय टेम्परेचर असेल त्या तुम्ही पाण्याला कुलिंगसाठी पण यूज करू शकता. ठीक आहे, आणि परत कोल आहे ना, कोल यूज करताय तर तुमच्या कोल आहे, तर कोलचं जर प्राइस तुमचं कमी असतं तर तुम्ही जास्त अमाऊंट मध्ये घेऊ शकता, जास्त इलेक्ट्रिसिटी है ना, तर कॉस्ट ऑफ द फ्यूल पण आपल्याला चीप रेट मध्ये भेटली पाहिजे. क्वालिटी ऑफ लँड है ना, क्वालिटी ऑफ लँड आहे ना, तुमचं जर लँडच आहे
जी चांगली नाही आहे, समजा माती वगैरे खचती खाली, तर तुम्हाला त्या साईडला प्लांट लावण्याचा काय अर्थ नाही आहे ना. क्वालिटी ऑफ लँडवर एक महत्वाचा इश्यू आहे. ठीक आहे. लेबर अवेलेबिलिटी, काम करण्यासाठी जे लोक लागतात, लेबर लागतात, त्यांना पण त्यांची पण एक आपल्याला गावी साईडला भेटत आपल्याला इझिली भेटून जातं है ना. मग ते एक पॉईंट पण आहे. आणि इंडस्ट्री तर समजा माझ्या त्या प्लांटच्या एकदम जवळ आहे, त्या इंडस्ट्रीने आपल्याकडे पॉवर घेतलं तर आपल्याला इझिली जे ट्रान्समिशन आहे त्याचं पण कॉस्ट कमी होते, तर इझिली लार्ज अमाऊंट ऑफ पॉवर वी कॅन ट्रान्सफर टू दॅट इंडस्ट्री. ओके. तर हे सगळे तुमचे पॉईंट झाले. काय साईट सिलेक्शन आहे ना, तुम्ही जेव्हा थर्मल पॉवर प्लांट टाकायचे तुम्हाला नवीन प्लांट बनवायचा आहे, तर तुम्हाला हे सगळे पॉईंट्स कन्सिडर करावे लागतात. क्वालिटी लँड, हे ते, कॉस्ट, पाणी. ओके. सो दिस आर द पॉईंट्स. ओके, यू शुड रिमेंबर.